तर प्रत्येक माणसाला 3 बाप आहेत. 3 बाप. एक, ज्या भगवंतानं तुम्हाला मला जन्माला घातलंय, ज्याच्या सत्तेशिवाय इथलं झाडाचं पान हलत नाही, तो भगवान परमात्मा. एक तर त्याला प्राप्त करून घ्यावं. ज्याच्या सत्तेनं वेद बोलतात. माऊली सांगतात, म्या बोलिली या वेदू बोले, म्या चालुली या सूर्य चाले, म्या हलुली या प्राणू हले, जो जगाते चालिता. अर्जुना, मी बोलायला लागल्यानंतर वेद बोलायला लागतात. मी चालायला लागल्यानंतर सूर्य चालायला लागतो, आणि मी हलवल्यानंतर या शरीरातला, या देहातला प्राण हलतो. अर्जुना, या जगाला मी चालवतो. तो बाप भगवंत परमात्मा. दुसरे सांगतात संत सद्गुरू, ज्यांनी तुम्हाला मला हा मार्ग दाखवला. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. त्या मार्गावरून चालायला लावणारे संत महात्मे, एकतर ते आमचे बाप, आणि ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला तो जन्मदाता आपला बाप. हे 3 बाप शास्त्रानं सांगितले. यापैकी एका जरी बापाचा हात तुमच्या पाठीमागे असेल, समजायचं तुमचं जीवन यशस्वी झालं. एक प्रचिती, एक हात, एक सामर्थ्य तुमच्या पाठीमागे असेल तर समजायचं तुम्ही जीवन जिंकलं. ज्या बापानं तुम्हाला मला जन्माला घातलं तो भगवंत परमात्मा, तो तुम्हाला मला एकटा सोडत नाही महाराज. ज्याचं कोणी नसू द्या, त्याचं भगवंत सगळं काही करणारा आहे, राखण करणारा तो आहे. जे संत मायबाप, तुम्ही संत मायबाप कृपावंत, तुम्ही सर्व संत कृपा सागर आहात. तुम्ही कृपेचे सागर आहात. तुमची कृपा प्राप्त झाली की मला इथं काहीही शिल्लक राहत नाही. मला माझं जे ध्येय आहे ते पूर्ण करता येतं. एक तुमचा हात पाठीशी असावा. आणि ज्याला खरंच कोणी नाही ना महाराज, त्यानं इतर लोकांच्या नादी लागू नये महाराज. त्यानं आळंदीला जावं, त्यानं देहूला जावं, त्यानं पंढरपूरला जावं, आणि तिथं गेल्यानंतर त्या माऊलींच्या समाधीवर डोकं टेकवावं महाराज. आणि त्या माऊलींना मागावं की फक्त तुमचा हात माझ्या पाठीमागे असू द्या. बाकी मला काही देऊ नका. मला प्रपंचातलं काही देऊ नका. मला भौतिक सुख सुविधा काही देऊ नका. फक्त मला तुमचा हात माझ्या पाठीमागे असू द्या. तुमची कृपा माझ्यावर असू द्या. कारण ते कृपेचे सागर आहेत. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. अनाथासाठी कोण आहेत महाराज? माऊली आहेत. ते संत आहेत. आणि ज्या बापानं आपल्याला जन्म दिला तो बाप काय नाही करत महाराज. आज भाऊंच्या जाण्यानं त्यांची मुलं पोरकी झालेली आहेत महाराज, अनाथ झालेली आहेत. क्षणोक्षणी पावली आपला बाप काय करत होता, आपल्या बापानं कसा व्यवहार केला, आपला बाप या क्षणी कोणता निर्णय घेत होता, असा प्रसंग आला तर आपला बाप त्याला कसं तोंड देत होता, हा सगळा जीवनपट त्या पोरांच्या डोळ्यासमोर आज आहे. फक्त बाप जर पाठीमागे बसलेला असला ना महाराज, मुलगा जर समोर गाडी चालवत असला, मोटरसायकलवर चाललेला असला, आणि त्याच्या खिशामध्ये रुपया नसू द्या महाराज, काही एक नसू द्या त्याच्या खिशामध्ये, पण त्याच्या पाठीमागं जर त्याचा बाप बसलेला असेल ना, तो मुलगा समजायचा जगातला सगळ्यात श्रीमंत मुलगा आहे. कारण बाप पाठीशी आहे. ज्या वेळेला बाप पाठीशी असतो त्यावेळेला कुठलं संकट, कुठलं दुःख, कुठली अडचण तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. ते वलय आहे तुमच्या भोवती. बाप म्हणजे तुमची कवच कुंडलं आहेत. तो भेदून तुम्हाला दुःख त्रास देऊ शकत नाही, तुम्हाला अडचण त्रास देऊ शकत नाही. कारण तुमच्या पाठीमागं तुमचा बाप आहे. काय केलं नाही महाराज त्या बापानं तुमच्या माझ्याकरता. इथे बसलेली सगळी जी मंडळी आहेत ना, जी टोपीवाली धोत्रावाली माणसं आहेत, त्यांना माहिती आहे आपला बाप त्यांच्या डोळ्यासमोर येतो तेव्हा त्यांना जाणीव होते त्या सगळ्या गोष्टींची. आज ज्या सुखसुविधा माणसाला दिसतात ना, त्या सुखसुविधा त्यांच्या वेळेला नव्हत्या महाराज. बाप झोपडीमध्ये राहत होता. बापाच्या धोत्राला गाठी होत्या महाराज. बापानं काय नाही केलं त्या मुलाकरता. बाप करी जोडी, बाप करी जोडी लेकुराते बोढी, 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 बाप
बाप करी जोडी लेकरांचे वडील बाप करी जोडी लेकरांचे वडील ओ आपुली कुरवंडी वाळवणी 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 एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी महाराज सांगतात बाप लेका करता किती ओढताण करतो महाराज. एवढंच नाही, बापाच्या एका सहीनं आणि त्या बापाच्या एका अंगठ्यानं, आडाने असू द्या बाप, त्या बापाच्या एका अंगठीनं रात्रीतून पोरगा कोट्यावधीचा मालक करण्याची ताकद फक्त बापामध्ये आहे. एका एकी केला मिरासीचा धनी म्हणतात. काय केलं नाही त्यानं. महाराज छपराचं घर होतं बापाचं, छपराचं झोपडी होती बापाची. पाऊस आला की त्याच्यावर तहट टाकायला बापाकडं पैसे नसायचे. ते छप्पर झाकायला त्याच्यावर पाचट टाकायला बापाकडं पैसे नसायचे. घर गळायचं. पावसाळ्याचे दिवस होते. रात्र रात्र बाप झोपायचा नाही आमच्याकरता. बापानं स्वतः जागं राहावं आणि मुलांच्या झोपेची काळजी करावी, एवढं केलं त्या बापानं. याच्या पुढे सांगू, बापानं आपल्या अंगावरची गरम रग जी कोरडी होती ती मुलांच्या अंगावर टाकली आणि भिजलेली रग आपल्या अंगावर घालून बापानं रात्र तशी काढली जागून महाराज पोरा करता. पण पोराला शिकवलं, त्याला त्याचा उद्योग व्यवसाय उभा करून दिला, त्याला नोकरीला लावलं. त्याच्या नोकरी करता बाप अनेकांच्या पायऱ्या झिजल्या महाराज बापांच्या जोड्यानं. त्या बाप अनेकांच्या पायऱ्या झिजवण्याकरता त्या बापानं चक्करा मारल्या महाराज पोराला नोकरीला लावण्याकरता. पोरीच्या लग्नाकरता बापानं मोठ्या मोठ्या सोयऱ्याधाऱ्यांच्या समोर हात जोडले आणि बापानं त्या मुलाला आणि मुलीला उभं केलं. तो बाप, मला नाही वाटत कोणता मुलगा आणि कोणती मुलगी त्या बापाला कधी विसरू शकेल. मुलीच्या लग्नामध्ये कर्ज काढलं त्या बापानं. कर्ज काढलं, मुलगी निघाली महाराज. शेवटचा क्षण होता वाटी लावायचा पोरीचा. पोरीच्या गळ्यामध्ये आई रडत होती महाराज. आई गळ्यामध्ये पडून रडत होती, मावशी गळ्यामध्ये पडून रडत होती. सगळे नातेवाईक त्या मुलींच्या वाटी लावायच्या त्या क्षणेला डोळे भरून त्यांचे आलेले होते, पण बाप तिथं कुठं दिसत नव्हता. ज्या बापानं एवढं सगळं कार्य घडून आणलं महाराज, या कार्यालयामध्ये तो बाप शेवटच्या क्षणी कुठं दिसला नाही. तो बाप एका खोलीमध्ये जाऊन त्या मुलीच्या शेवटच्या त्या प्रसंगी, त्या जातानीच्या क्षणी हंबरडा फोडून एका ठिकाणी रडत होता, एका ठिकाणी बसलेला होता. माझी मुलगी जन्माला आली तो दिवस ते आज माझी मुलगी मी परक्यांच्या स्वाधीन केली आहे, तो दिवस, तो अख्खा इतिहास बापाच्या नजरेसमोर होता. लाडाकोडात वाढलेली माझी मुलगी, मी तिला हसताना खेळताना बगडताना बघितलं आहे. माझ्या खांद्यावर ती खेळली आहे आणि आता तीच मुलगी, तोच काळजाचा तुकडा मी लोकांच्या स्वाधीन करतोय. एक एक क्षण त्या बापाला आठवायला लागला महाराज. आणि तो बाप त्या पोरीच्या शेवटच्या विदाईच्या समयाला तो बाप ढसढसा एका कोपऱ्यामध्ये जाऊन रडतोय. बाहेरून किती कठीण दिसला ना महाराज, अंतकरणात त्याचं मऊ स्वरूप आहे, मुलायम आहे, कोमल आहे. तो बाप दाखवत नाही जगासमोर. बाप कधीच दाखवणार नाही तो बाप जगासमोर त्याचं प्रेम, पण त्याच्या अंतकरणामध्ये मायेचा सागर आहे. कधी डोकावून पहा महाराज. तो बाप असं जीवन खर्च करतो पोरांकरता, समस्त आयुष्यपणाला लावतो. माझ्या पोराला हे भेटावं, माझ्या पोराला ते सुख मिळावं, माझ्या पोरीला ते भेटावं, तिला कधी दुःख होऊ नये, दुसऱ्यांच्या घरी नांदत असताना तिला कशाची उणीव भासू नये, जिवंत असेपर्यंत शेवटचा श्वास त्या बापाचा असेपर्यंत त्या पोरांची काळजी वाहणारा बाप आहे. महाराज सांगतात, काय वर्णन करावं त्या बापाचं.
एक दिवशी त्या बापानं देह ठेवला महाराज पोरांकरता, आयुष्य खर्च केलं आणि अचानक बाप गेला महाराज. कर्म चांगलं होतं बापाचं. बापानं कधी कोणाची हरामीचा रुपया खाल्ला नाही, कष्टानं कमवलं, नीतीनं वागला, करता येईल तेवढं चांगलं कर्म केलं त्याच्या हातून. आणि एक दिवस बाप अचानक गेला. लोक सांगतात त्यांनी सकाळी आमच्याबरोबर भजी खाल्ली, मग ते दुकानामध्ये आले आणि मग त्यांनी अचानक देह ठेवला. काही वेदना नाही झाल्या बापाला मृत्यूच्या. मृत्यूच्या वेदना किती भयान आहे भागवत शास्त्र सांगतं. वात कफ पित्त त्रिदोष उफाळून येतात, पंचप्राण व्याकुळ होतात हा आत्मा सोडून जाण्याकरता. व्याकुळ होतात, पंचप्राण व्याकुळ होतात, इतक्या भयान वेदना होतात. भागवत शास्त्र सांगतं 1000 विंचवांचा दंश झाल्यानंतर या शरीराला जितक्या वेदना होतात ना, त्याच्यापेक्षा 1000 पटीनं वेदना ह्या शरीरातून प्राण निघून जात असताना होत असतात. मरणाच्या वेळी करी तळमळ, मरणाच्या वेळी करी तळमळ. मदनाचे वेळी करी तळमळ, मरणाचे वेळी करी तळमळ. आठवी कृपा वेळोवेळा, आठवी कृपा वेळोवेळा. मरणाच्या वेळी करी तळमळ, मरणाच्या वेळी करी तळमळ. मरणाच्या वेळी करी तळमळ, मरणाच्या वेळी करी तळमळ. मरणाच्या वेळेला होणाऱ्या वेदना बापाला जाणवल्या नाही कधी, कारण त्याचं कर्म चांगलं होतं, त्याचा व्यवहार उत्तम होता. महाराज सांगतात जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. धन जोडायचं, नीतीनं जोडायचं, व्यवहार उत्तम असला की तेव्हा त्रास होत नाही. आणि तिथं त्रास झाला की सोडवायला कोणी येत नाही. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचोनिया, एका चक्र पाणी वाचोनिया, चक्रपाणी वाचनिया, एका चक्रपाणी वाचनिया. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचोनिया, एका चक्र पाणी वाचोनिया. म्हणे तुझं सोडविना कोण, एका चक्रपाणी वाचनिया, एका चक्रपाणी वाचनिया, वाचनिया. ज्याचं आयुष्यभर स्मरण केलंय बास तो एकच आपल्याला सोडवायला येणार. आणि ज्यांनी त्या श्वासावर जोडून दिलंय ते संत सद्गुरू, त्यांचं स्मरण घडलं असेल तर ते वाचवायला येणार, दुसरं कोणी वाचवू शकत नाही. महाराज मदलसा माता तिच्या मुलाला उपदेश करते, जाग रे पुत्र राया जाई श्री गुरु शरण, देह तू व्यापिलासी चुकवी जन्म मरण. या जन्मा मरणाच्या फेऱ्यातून जर तुला चुकायचं असेल ना, सांगणारी आई आहे आणि सांगणारा बाप आहे. बाप ज्या मार्गानं गेला, आईनं ज्या मार्गानं चालायला शिकवलं, जिथून संस्कार आले तो संस्कार त्या ठिकाणी कामा आला आणि तिथून त्याचा अंतकाळ सुसह्य झाला. महाराज भगवंत घेण्याकरता आला, सहज मरण आलं, वेदना रहित मृत्यू आला. लोक सांगतात की एकाएकी त्या बापानं देह सोडून दिला, त्या वेदना त्याला झाल्या नाहीत अंतकाळीच्या. असा वागला तो बाप. आणि बापानं तसंच वागावं महाराज. बापाला जर वाटत असेल ना आपलं पोरगं चांगल्या मार्गाला जावं, बापाला जर वाटत असेल आपल्या पोरानं चांगलं कार्य करावं, मोठं व्हावं, तर आधी बापानं चांगलं वागायला शिकायला पाहिजे. अजून पुढे सांगू, बापाला जर वाटत असेल आपलं पोरगं निर्वसनी व्हावं, त्याला तंबाखूचं सुद्धा व्यसन असू नये, असं जर बापाला वाटत असेल तर अगोदर त्यानं तंबाखू सोडावी. शहाण्यास अति सांगणे न लगे, बाकीचं पुढचं तुम्ही समजून घ्या. पण बापाला जर असं वाटत असेल आपल्या मुलाची लाईन खराब होऊ नये, बाप सर्वसामान्य जरी असला आणि मुलगा त्याचा संस्कारी निघला तर त्या बापाच्या जन्माचं सार्थक आहे. आणि बाप भजनातला जरी असला, लक्षात घ्या,
बाप भजनातलं जरी असला आणि पोरग तसं नाही निवडलं तर त्या बापाच्या भजनाचा सुद्धा अर्थ राहत नाही महाराज. समाज नाव ठेवतो, लोक नाव ठेवतात, समाज मान्यतेत ते बसत नाही, त्या चौकटीत ते बसत नाही. म्हणून बापानं चौकट सोडू नये, बापानं मर्यादा सोडू नये, याच्याकरता मुलाकरता आदर्श उभा करून द्यावा. एक लेखक आहेत महाराज मोठे, ते सांगतात त्यांच्या बापानं सांगितलं की पोरा तू काय बी बन, पण टॉपचं बन. तू कोणत्याही क्षेत्रात जा पोरा, पण त्यामध्ये तुझं नाव कमव, तू त्याच्यामध्ये उच्च अवस्थेपर्यंत जा. हे बापानं पोराला सांगावं, आधी बापानं तसं वागावं. आणि तो बाप, चांगला नीतीनं वागणारा बाप एक दिवशी देह ठेवतो महाराज. बापाचा देह ठेवला हे मुलाला कळालं, मुलीला कळालं ना, त्या क्षणी त्यांच्या पायाखालची जमीन सरकते महाराज. ज्या बापानं आपल्याकरता आयुष्यभर इतकं सगळं केलेलं आहे ना, तो बाप या जगात राहिला नाही ही कल्पना मनाला पटत नाही महाराज. याच्यावर मन विश्वास ठेवत नाही. ती मुलगी धावून लोकाच्या घरी नांदणारी मुलगी, सासरमध्ये नांदणारी मुलगी, तिला कळालंय आपला बाप गेला आहे. ती मुलगी त्या ठिकाणी येते महाराज, डसडसा रडते, लांबूनच हाक मारते महाराज बाबा म्हणून. पण जेव्हा ती मुलगी येते ना महाराज अंत्ययात्रेप्रसंगी, ती पाहते माझ्या बापाची आता अंत्ययात्रा निघली. हंबरडा फोडते महाराज, शब्द मुके होतात, ओठातून शब्द निघत नाही महाराज, पूर्ण सगळं थांबलेलं असतं. बाप माझा वारला, बाप माझा वारला, अश्रू न येई नैना, गंभीर झाले मी. मुलीची अवस्था आहे, गंभीर झाले मी, मन देखील मेले, अवयव माझे गळून गेले, अवयव माझे गळून गेले. कोरड पडली माझ्या घशा. दुसऱ्याच्या घरी नांदून येताना ती पोरगी जेव्हा बापाच्या जवळ येते आणि बापाची प्रेत यात्रा पाहते, तेव्हा त्या मुलीची अवस्था सांगतात महाराज, कोरड पडली माझ्या घशा, कोरड पडली माझ्या घशा, स्वर देखील मावळले. माझ्या बापाची अशी अंत्ययात्रा मी डोळ्यांनी पाहिली, माझ्या बापाची अशी अंत्ययात्रा मी डोळ्यांनी पाहिली. चालता चालता मध्येच अंत्ययात्रा थांबली महाराज. चालता चालता मध्येच अंत्ययात्रा थांबली. मागची दोन पुढे झाली, पुढची दोन मागे झाली. मलाच ठाऊक नव्हतं ते खांदेकरी होते, मलाच ठाऊक नव्हतं ते खांदेकरी होते. शिकारी घेऊन चालले मी, शिकारी घेऊन चालले मी, समोर स्मशानभूमी आली. पुन्हा एकदा माठ ठेवले खाली, पुन्हा एकदा माठ ठेवले खाली. सरणावरती ठेवे बापा, सरणावरती ठेवे बापा, हळहळ वाटते जीवा. सरणावरती ठेवे बापा, हळहळ वाटते जीवा. निघून गेले सर्व ज्याच्या त्याच्या घरी, निघून गेले सर्व ज्याच्या त्याच्या घरी. एकटी मीच माझ्या दारी, एकटी मीच माझ्या दारी, एकटी मीच माझ्या दारी. अशी माझ्या बापाची अंत्ययात्रा संपली, अशी माझ्या बापाची अंत्ययात्रा संपली. ती बापाची अंत्ययात्रा त्या पोरीनं आणि त्या पोरानं पाहिली महाराज. कधीच न विसरणारा तो प्रसंग आहे. ज्याच्या जीवनातला बाप नावाचा वटवृक्ष गेला ना महाराज, त्यावेळेस त्याला कळतं ऊन काय असतं. त्यावेळेस त्याला कळतं की जग किती स्वार्थी आहे. या जगामध्ये निस्वार्थपणे प्रेम करणारी दोनच दैवत आहेत, एक म्हणजे आपली आई आणि दुसरे म्हणजे आपले वडील. ते गेल्यानंतर या जगामध्ये कळतं महाराज कोणी कोणाचं नसतं. म्हणून तो बाप, त्याचा आशीर्वाद एक तर आपल्या पाठीशी असावा. ज्या भगवंतानं आपल्याला जन्माला घातलं त्याचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा. अन्यथा संतांचा, सद्गुरूचा हात आपल्या पाठीशी असला की जीवन जिंकलं समजायचं. म्हणून हे तीन बाप आपल्या पाठीशी पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. हो, अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायच्या बापाविषयी सांगतायत, तो बाप म्हणजे माऊली ज्ञानोबा आहे. ज्या बापानं ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ ज्ञानदेवे रचिला, पाया उभारिले देवालया, तो ग्रंथ निर्माण करून ठेवला की जो आज वारकरी संप्रदायाचा पाया आहे. आज ज्ञानेश्वरीवर फक्त महाराष्ट्रात नाही, फक्त भारतभर नाही, तर अमेरिकेसारख्या ठिकाणी जगभरामध्ये प्रवचन होतात. त्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा एका एका ओवीचा, एका एका अक्षराचा अर्थ लावू पाहतात लोक. त्या एका एका ओवीवर PhD करणारे लोक आहेत, डॉक्टरेट करणारी लोक आहेत. त्या माऊलींचे शब्द म्हणजे ज्ञान गूढ गम्य, ज्ञानदेवा लाधले. कुणी दिलं? निवृत्तीने दिधले माझ्या हाती. ते निवृत्तीरायांनी दिलेलं ज्ञान आणि त्याच्यावर आमच्या बापानं एवढं सामर्थ्य निर्माण केलं. तो बाप जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की त्यानं फक्त त्याचाच वंश नाही तर संपूर्ण जगाला मुक्तीचा मार्ग दाखवला. जी भाकरी खातो ना आपण, ती भाकरी सुद्धा ज्ञानोबारायांच्या नावाची आहे.
अन्यथा ते घास सुद्धा आपल्या तोंडामध्ये जाण्याची लायकी आपली नव्हती महाराज. आपल्याला या व्यासपीठावर उभं केलं ते माऊली ज्ञानोबरायांची कृपा आहे, त्या बापाची कृपा आहे म्हणून आज आपण या व्यासपीठावर आहोत. ते ज्ञान तुम्हाला मला पाजण्याकरता माऊली ज्ञानोबरायांनी स्वतः घास घेतला नाही महाराज, स्वतः भाकर खाल्ली नाही. माऊलींची इतकी कृपा आहे या परिसरावर, या समाजावर. सांगतात सहजे ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले नारायणे, त्या अवसरे पाहुणे पातलो आम्ही. माऊली सांगतात अर्जुनाकरता ब्रह्मरसाचं जेवण केलं होतं देवानं, आणि त्या ब्रह्मरसाच्या जेवणाच्या पंगतीला अर्जुन महाराज बसलेले आहेत, रुक्मिणी आईसाहेब वाढतायत. आणि त्या प्रसंगी आम्ही तिथं गेलो, आणि आम्ही तिथं गेल्यानंतर आम्हाला सुद्धा देवानं पंक्तीमध्ये बसायचा आग्रह केला. आम्ही देवाच्या आग्रहामुळं पंक्तीत बसलो, आम्हाला तो सौभाग्य प्राप्त झालं. श्री गुरूंच्या आशीर्वादानं आम्हाला ती पंगत लाभली. आणि त्या पंक्तीमध्ये आम्ही बसल्यानंतर त्या पंक्तीला जी पदार्थ आली ना महाराज, ती पदार्थ ब्रह्मरसाची होती, ब्रह्मरसाची. आणि ती पदार्थ आमच्या ताटामध्ये आली, पण आम्ही ती तिथं खाल्ली नाही. माऊली सांगतात ती पदार्थ आम्ही एकत्र केली, आमच्या जवळ असणाऱ्या उपरण्यामध्ये ती पदार्थ बांधली, आणि ती ब्रह्मरसाचं भोजन ती पदार्थ घेऊन आम्ही इथं नेवाशामध्ये आलो. आणि नेवाशामध्ये आल्यानंतर ओवी रूपानं एक एक पदार्थ, एक एक ब्रह्मरसाचं भोजन आम्ही लोकांना द्यायला सुरुवात केली, आणि इथल्या समाजाला सुद्धा तृप्त केलं. तो बाप जगद्गुरु तुकोबारायांना अपेक्षित आहे, आणि त्या बापाचं वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी केलंय. सामान्य बाप नाही महाराज, त्या बापाचं सामर्थ्य असं आहे, त्याची ख्याती अशी आहे, त्यानं जड वस्तूंना, निर्जीव वस्तूंना सुद्धा चेतना दिलेली आहे. त्या बापाची ख्याती अशी आहे, त्यानं जीवाला नाही महाराज, जो रेडा आहे, निर्बुद्ध प्राणी आहे, ज्याला बुद्धी नाही, त्या जीवाला सुद्धा वाचा देऊन त्याच्याकडून वेद वधवून घेण्याचं सामर्थ्य आमच्या बापामध्ये होतं. आमच्या बापानं सांगितलं ती अक्षरं जी आहेत ना ज्ञानेश्वरी मधली, पुढा स्नेह पासरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपा आधी. ती कृपेची अक्षरं तुमच्या माझ्याकरता पोहोचत केली माऊली ज्ञानोबरायांनी. तो बाप जगद्गुरु तुकोबारायांना अपेक्षित आहे, म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये बाप भावा जगे ऐसा, बाप भावा जगे ऐसा, बाप भावा जगे ऐसा, बाप भावा जगी आईचा बाप भावा, जगी आईचा बाप भावा, ओ जगी आईचा बाप भावा, जगी आईचा बाप भावा. जगे ऐसा बाप भावा, जगे ऐसा बाप भावा, जगे ऐसा बाप भावा, जगे ऐसा बाप भावा. ओ जगी आईचा बाप भावा, जगी आईचा बाप भावा, जगी आईचा बाप भावा, जगी आईचा बाप भावा. भूष मुक्ती सजावा, हो क्या बात है. भूष मुक्ती सजावा, ज्याचा भूष मुक्ती सजावा, ज्याचा भूष मुक्ती सजावा, पाप हरले पाप हरले पाप, पोटा हरले पाप, पोटा हरले पाप. आजाचा वंश मुक्ती सना
दिसण्यावा त्याचा वंश मुक्ती सजावा पोटा येता हरले पाप पोटा येता हरले पाप पोटा येता हरले पाप पोटा येता हरले पाप जगी ऐसा बाप भावा ज्याचा वंश मोठी सजावा ज्याचा वंश क्या बात है? मोठी सजावा ज्याचा वंश मोठी सजावा जगी ऐसा बाप भावा त्याचा वंश मुक्ती सजावा त्याचा वंश मुक्ती सजावा त्याचा वंश मुक्ती वा, जोरात टाळ्या वाजवायच्या यांच्याकरता. महाराज सांगतात की असा बाप अपेक्षित आहे. त्यांच्या पोटाला आल्यानंतर आम्हाला ते ज्ञान प्राप्त झालं. कुठून प्राप्त झालं? भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर पालथा उलथा केला महाराज. कशा करता? ज्ञानेश्वरीची पारायणं जगद्गुरु तुकोबारायांनी तिथं जाऊन केली. ज्ञानप्राप्ती झाली. 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार. विठोबा भेटला निराकार. ती अनुभूती आली आणि मग इकडे येऊन जगाला सांगितलं. अनुभव आले अंगात ते या जगात येत असो. ते या जगाला सांगितलं. जाळला संसार, जाळूनी संसार बैसोलो अंगी सांगतात. गावातल्या लोकांना टाक कोपला पाटील गावाचे हे लोक. अशी अवस्था संसाराची झाली. पण परमार्थाचा परमोच्च बिंदू गाठला महाराज ते माऊली ज्ञानोबरायांच्या कृपेनं ज्ञानेश्वरीची पारायण करून. आणि म्हणून जगद्गुरू तुकोबराय सांगतात की माझा बाप मुळात ज्ञानी आहे. मी का इथपर्यंत आलो? कारण पाठीमागे बापाचा आशीर्वाद आहे. माझा बाप मुळात ज्ञानी आहे म्हणून आम्ही या मार्गाला आलो. आणि पुढे तुकोबराय विनंती करतायत की माऊली मला तुमच्या पोटीचं बाळ समजा, मला तुमच्या पोटचं लेकरू समजा. आणि माझी आदी म्हणजे इच्छा, माझी एक आदी आहे, माझी एक इच्छा आहे परब्रह्म स्वरूपापर्यंत पोहोचण्याची. ती तुम्ही पूर्ण करा. ही साधक अवस्थेमध्ये असणारे जगद्गुरु तुकोबराय माऊली ज्ञानोबरायांकडं प्रार्थना करतायत की देवा माझी ही इच्छा पूर्ण करा. याच्याकरता सांगितलं मी पोटचं बाळ आहे असं म्हणून. मला सांगा, माणूस स्वतःच्या मुलाला इतरांच्या मुलापेक्षा थोडं काकणभर का होईना जास्त प्रेम करतो स्वतःच्या मुलावर. आता समजा उदाहरण द्यायचं झालं, ही गायक मंडळी आहेत. आता यांनी ठरवलं की आपण गावातल्याच एक 4-2 पोरांना ज्यांचा आवाज चांगला आहे, शिकण्याची आवड आहे, त्यांना आपण गायन शिकूयात असं वांडेकर महाराजांनी ठरवलं. किंवा आपण ठरवलं क्लास घेऊयात आपण. गावातली पोरं त्यांच्यासोबत आली, क्लासला आली, शिकायला आली. आणि त्यात महाराजांचं स्वतःचं एक पोरगं बसलं शिकायला. त्यांचा मुलगा आहे महाराज, त्यालाही ते इकडं या संप्रदायामध्ये आणू इच्छितात, यावा असंच उत्तरोत्तर त्याची प्रगती व्हावी अशी आशा आहे. त्यालाही त्यांनी गायन शिकवलं. सगळी मुलं गुण्या गोविंदानं शिकायला लागली. मला सांगा, इतर मुलांपेक्षा निश्चितच आपल्या मुलाला एखादी चाल कमी शिकवतील का जादा शिकवतील? बोला बोला, तुम्हीच सांगा. कमी शिकवणार, खोटं बोलायचं नाही. कमी शिकवणार का जास्त शिकवणार इतरांच्या मुलांपेक्षा? एक चाल अशी तरी शिकवणार की ज्यानं पखवाज बंद पडन, बाबा थांबतील, नाही का? अशी बरीच चाल आहेत आणि चालीचे बरेच आहेत. मग अशी एखादी चाल ते पोराला अशी शिकवतील की ती इतरांच्या मुलापेक्षा निश्चित काकणभर जास्त ज्ञान देणार. यात शंका नाही, यात शाश्वती नाही. या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माऊली मी परका नाही आहे, अनाथ अज्ञानी मज नाही कोणी, हे जे म्हणतात ना तुकोबाराय, तेच माऊली ज्ञानोबरायांकडे सांगताना म्हणतात की मी परका नाही, मला तुमचं बाळ समजा, मी तुमचं पोटचं बाळ आहे असं समजून माझी ही इच्छा पुरवा. या शब्दामध्ये जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबरायांना अडकवतायत. आणि माऊली ज्ञानोबरायांकडून ते ज्ञान, ती इच्छा पूर्ण करून घेण्याकरता मागणं घालतायत.